निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. असंच एक निसर्गाचं दान जे आपल्याला वर्षा ऋतू दरम्यान मिळतं ते म्हणजे रानभाज्या. पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या या केवळ चवीसाठीच नव्हे तर त्यांच्यात असणाऱ्या औषधी गुणधर्मासाठी देखील ओळखल्या जातात. आज आपण पावसाळ्यात मिळणारी अशीच एक रानभाजी अळंबी, मशरूम, भूछत्र अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेली पाहणार आहोत. हल्ली मशरूमची शेती देखील केली जाते, पण रानामध्ये मिळणारे मशरूम हे सीझनल आहे. त्याला वाईल्ड मशरूम हा प्रकारमध्ये येते. ही अळंबी फक्त पावसाळ्यातच उगवतात. अळंबी ही वनस्पती नव्हे तर ते एक बुरशी फंगस आहे जे दमट वातावरणात उगवतं. काही लोक याला मांसाहारी श्रेणीत देखील पकडतात. पावसाळ्यात या रानभाज्या अळंबी ही कोकण, गोवा, पश्चिम भागात अतिशय प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात अळंबीच्या हजारो प्रजाती उगवून येतात. त्यांचा रंग, आकार, स्वाद वेगवेगळा असतो. अळंबीच्या काही प्रजाती देखील विषारी देखील असतात. त्यामुळे रान अळंबी विषयीची योग्य माहिती असणे आणि ओळख असणे गरजेचे असते. अळंबीला पावसाळ्यात बाजारात खूप मागणी असते. अळंबीला कुत्र्याची छत्री असे सुद्धा म्हणतात. अळंबीच्या काही प्रजाती पाऊस सुरू झाला की लगेच उगवतात, तर श्रावणातल्या ऊन पावसाच्या खेळात काही उगवतात. गोमाटी एक रानफळ, तोंडलीचा जंगली प्रकार. जंगलात मिळणारी फळे, भाज्या यांची माहिती आपण सुगंध मातीचा या यूट्यूब चॅनेलवरून देत असतो. आज मी अशाच एका वेगळ्या प्रकारच्या फळाची तुम्हाला ओळख करून देणार आहे. आपण जे नेहमी बाजारातून तोंडली विकत आणतो आणि खातो, या तोंडली प्रकारातीलच एक जात म्हणजे गोमटी. इथल्या लोकल भाषेत त्याला गोमटी हे नाव दिलेले आहे. याचा वेल कसा असतो, तो कसा ओळखायचा आणि त्याची फळे कशी दिसतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. याचा वेल असतो तो नेहमी एखाद्या काटेरी कुंपणावरती किंवा एखाद्या जाळीवरती गुंडाळलेला असतो. त्याच्या आधारावरच तो जगतो. याची पाने असतात ही त्रिकोणी आकाराची असतात. त्यामधून अनियमित त्रिकोणी आकार असतोय. पानाच्या शिरा ज्या असतात त्यातून झिगझॅग पद्धतीचा असा आकार बाहेर आलेला असतो. त्यामुळे अनियमित त्रिकोण तयार होतो. याची पाने जाड, गडद हिरव्या रंगाची असतात. गोमटीची फळे कवळी असतात, त्यावेळेला ती मुले कच्चीच खातात. गोमटीची फळे ही कोवळीच खाली जातात. कच्चे असतानाच किंवा कोवळी असतानाच ती खातात. जर ती फळं जून झालीत तर त्याची भाजी सुद्धा काही जण करून खातात. तोंडली जशी पिकून लाल होतात तशी गोमाटीची फळं सुद्धा पिकली की लाल होतात. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात ही फळे खाल्ली जातात. तुम्ही कधी जंगल क्षेत्रात गेलात आणि जर या फळाची तुम्हाला ओळख जर पटलीच तर नक्की खाऊन बघा. आमच्या परिसरात तर गौरी गणपतीमध्ये या गौराईच्या वंशात सुद्धा पूजली जातात. त्यावेळी तर या फळाला वेगळेच महत्त्व असते. मला वाटते की ही एक औषधी रानफळ असल्यामुळे किंवा भाजी असल्यामुळे याचे फायदे लक्षात घेऊन ते पूजनामध्ये वापरले गेले असतील. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते. लहान मुलांना जर भूक लागत नसेल तर ही गोमटी खायला दिली जाते. त्यामुळे मुलांना भूक लागते व त्यांची वाढ आणि पोषण होण्यास मदत होते. तुम्ही कधी गोमटी खाल्ली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. डोंगर उतारावरील भागात खाण्यासाठी असलेल्या रानभाज्या आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि त्यातीलच एक रानभाजी म्हणजे पातरी. पावसाळ्यात मिळणाऱ्या या रानभाज्या केवळ चवीसाठीच नव्हे तर त्यांच्यात असणाऱ्या औषधी गुणांसाठी देखील ओळखल्या जातात. पातरी ही एक रानभाजी आहे. पित्ताच्या त्रासावर तसेच त्वचा विकारांवर अत्यंत गुणकारी भाजी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कावीळ व यकृत या विकारांसाठी तरी खूप उपयुक्तच आहे. या भाजीच्या सेवनाने बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते. कॅल्शियमचे भरपूर प्रमाणात स्रोत असलेली ही पातरीची भाजी. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, फॉलिक ॲसिड, फायबर आढळतात. त्यामुळे ही भाजी खाण्याचे फायदे भरपूर आहेत. मला एक रानभाजी आहे, त्याचा मी तुम्हाला आज वेल दाखवणार आहे. चला मी तुम्हाला याचा शेंडवल ही एक रानभाजी आहे जी शेती न करता नैसर्गिकरित्या उगवते. ही भाजी प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम घाटाच्या दरम्यान असते. परिसरातील डोंगर, दऱ्या, जंगलांमध्ये ह्या भाजीचे जास्त प्रमाण आढळते. पावसाळ्याच्या सुरुवातीला या भाजीच्या वेली दिसू लागतात. ही भाजी स्थानिक लोकांमध्ये अत्यंत प्रिय आहे. पौष्टिक, चविष्ट, आरोग्यासाठी लाभदायक मानली जाणारी
ही अशी औषधी भाजी. शेंडवल ही आमच्या परिसरातील प्रसिद्ध रानभाजी. या भाजीला काही ठिकाणी चाळी, उळशी, गाबोळी, मांदा, तेलपाट अशी बरीच नावे आहेत, पण आम्ही त्याला शेंडवल असे म्हणतो. याचे फायदे अनेक आहेत. या औषधी रानभाजीमुळे आपली हाडे मजबूत होतात, इम्युनिटी बूस्ट होते, वेट लॉस करते ही भाजी, तसेच शुगर कंट्रोल करते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के भरपूर प्रमाणात असते. तसेच ही चवीलाही उत्तम असते. नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी भन्नाट चव असते. पावसात आपोआप उगवणारी टाकळा किंवा तरोटा ही एक रानभाजी. त्याला आयुर्वेदामध्ये चक्रमर्द म्हणतात. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही भाजी उपलब्ध होते. खूप औषधी गुणकारी असणारी तसेच फायबरचा चांगला स्रोत असणारी ही भाजी रानात, डोंगरावर, रस्त्याच्या कडेला सुद्धा दिसते. घरगुती पारंपरिक जेवणात आवडीने वापरली जाते. त्याच्या कोवळ्या पानांची भाजी बनवून खातात. चवीला कडू असणारे, उष्ण, पचायला हलकी अशी ही भाजी पोट साफ करते. जंतू तसेच मूळव्याध कमी करते. यकृत, हृदय, फुफ्फुसाला बळ देण्याचे काम करते. कावीळ, खोकला, दमा यात तर अत्यंत उपयुक्त आहे. त्वचेच्या सर्व आजारांवर ही भाजी उत्तम आहे. लघवीच्या विकारात तर या भाजीची फुले खडीसाखरेसोबत खाल्ली जातात. या भाजीच्या बियांपासून तेल, कॉफी बनवली जाते. टाकळ्याची भाजी साध्या पद्धतीने डाळ, लसणाची फोडणी देऊन पारंपरिक पद्धतीने बनवली जाते. अशा आणखीन पारंपरिक रानभाज्यांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सुगंध मातीचा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.